कृत आहे। आपण भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक सेवक संघटना टीम की नागपूर च्या अंतर्गत परमात्मा एक ग्राम व्यसन मुक्ती संस्था हिवरा हिवरीच्या सौजन्याने आज हिवरा हिवरी या गावी भगवंताच्या भव्य सेवक संमेलन, जनरल हवन कार्य व शोभायात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तरी सकाळी ठीक 7 वाजता भगवंताचे हवन कार्य संपन्न पार पडले। त्यानंतर 8 ते 12 या दरम्यान एका भगवंताच्या शोभायात्रेला सुरुवात होऊन 12ला शोभायात्रा सुद्धा संपन्न झाली आणि आता लगेच काही वेळा अगोदर बाबांच्या आदेशाप्रमाणे, बाबांच्या शिकवणीप्रमाणे एका भगवंताच्या चर्चासत्राला सुरुवात झाली आणि या चर्चा बैठकीला उपस्थित सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक, तुमचे आमचे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबांना माझा प्रणाम। तसेच माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला नेहमी सहकार्य करणाऱ्या आमच्या मातोश्री लाडक्या आई उपस्थित आहे, आईंना या मुलांचा नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले बहुउद्देशीय ग्रामीण उमरेड संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री धनराजजी मानापुरे साहेबांना माझा नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले, उपाध्यक्ष म्हणून लाभलेले नागपूर गट नंबर 8 या परिसराचे मार्गदर्शक मान्य श्री सुनीलजी पचगरे साहेब उपस्थित आहे, साहेबांना माझा नमस्कार। तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले मान्य श्री शंकररावजी सोनटक्के साहेब होते, पण काही कारणास्तव त्यांना बाहेर जावं लागलं, त्याच्यामुळे त्याने आपलं पद मान्य श्री श्यामजी भुजाडे साहेब यांना स्वाधीन करून ते इथून निघून गेले। भुजाडे साहेबांना माझा नमस्कार करता या मंचावर उपस्थित आदरणीय सर्व मार्गदर्शक गण व मार्गदर्शिका, ज्येष्ठ सेवक सेविका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच सेवक सेविका व बाहेरून आलेल्या सर्वांना माझा नमस्कार। सेवक बंधूंनो, या मार्गामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा प्रवेश करतो, दुःखाच्या त्रासलेल्या, कंटाळलेल्या किंवा शेवटच्या टोकापर्यंत जेव्हा त्याचे पाऊल जाते, त्याच्याच नंतर या मार्गामध्ये प्रवेश करतो, त्यातलाच मी एक सेवक। बघा सेवक बंधूंनो, माझ्या घरी रोज चाले भूताडकीचा खेळ, माये घुमे गोल गोल बाप फिरे ओल ओल। बघा सेवक बंधूंनो, काय परिस्थिती होती घरची। 8 वर्षाचा मुलगा लोकांच्या दारात येऊन उभत होता आणि माय रोज झोपून पाहे, पाप फिरे वन वन। कशी होती हो परिस्थिती माझ्या कुटुंबाची। अहो वन वन फिरता फिरता बापाला एक दिवस भेटला एक योगी, तो मिळाला बेका मानव धर्माचा सेवक। दिला हो बापानं शब्द, घरचे दुःख झाले व दूर, दाखव हो मानव धर्माची पावर। का सेवक बंधूंनो, आज आपली पाहणं परिस्थिती, चर्चा बैठक चालू आहे ना, आपण कुठं आहो? अहो मार्गाच्या अगोदरच्या दिवशीचा विचार करा आणि एकदा येऊन बसा, मान्यवरांचे मार्गदर्शन बाकी आहे। कशासाठी आले हो हे लोक? अहो मार्गदर्शन करण्यासाठी। तुमची आमची इस्टेट लुटून नाही देणार आहे कोणीच, तुम्हा आम्हाला गुण देणार आहे। अहो जेव्हा माझ्या घरी परिस्थिती होती तेव्हा मला माहीत बाप कसा फिरे वन वन। अहो हा बाप बसून इथे माझ्या बापाला इसू चावला होता, घर घर घुमे जसा काही डोम्या लागला। बघा परिस्थिती सेवक बंधूंनो, या मार्गामध्ये ज्या दिवशीपासून प्रवेश केला त्या दिवशीपासून हो घरामध्ये सुखाचं वातावरण, आनंदाचं वातावरण, मर्यादा खेळते, प्रेम राहते, सत्य आहे, कुटुंब एवढं छान आहे जसं काही कुठलं एखादी सोन्याचं नाणं आहे। बघा सेवक बंधूंनो, आज आम्ही या मार्गामध्ये प्रवेश करून सुख आणि समाधानाने बाबाच्या तत्वशब्द नियमाचे काटेकोरपणे पालन करून बाबांच्या विचारांचे लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार करून या मार्गाची व्याप्ती वडिलांनी या परिसरामध्ये वाढवली। माझे मार्गदर्शक स्वर्गीय श्री वसंतजी गवळी साहेब, आमच्याकडे त्यागाचे हवन कार्य होते। आमच्याकडे त्यागाच्या हवन कार्याला जवळपास मला वाटतं 2005ची गोष्ट आहे,
16 कार्यकर्ते त्या टायमाला हिवरा या गावी पहिल्यांदा आले होते आणि एकच सेवक. मार्गदर्शक साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं एक छोटासा अनुभव की आज या गावामध्ये एक सेवक आहे, इथून काही दिवसात या गावामध्ये गाव होईल, 100 सेवक होईल, 50 सेवक होईल. बघा आज सत्य परिस्थिती आहे, या गावामध्ये जवळजवळ 50 ते 60 घरांचे सेवक आहे आणि 50 ते 60 घरांच्या सेवकांची एकता आणि या कार्यक्रमाचे नियोजन बघा कसं झालं. हो मजाक वाटत होती आम्हाला पहिले जेव्हा आम्ही भव्य सेवक संमेलन नावाचा शब्द काढला. मजाक वाटे मजाक, भव्य हा सेवक संमेलन. वन वन घुमा लागते हो, पत्रिका वाटाले, सकाळी बाप 7ले घरी निघे, रात्री 1ले येऊन घरी जेवे. हे परिस्थिती डोळ्यासमोर पाहिली, उशीमध्ये पांघरून लढत होतो मी. आणि हे माझे दुःखाचे अश्रू नाही हो, माझे हे दुःखाचे अश्रू नाही. माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू दोनदा येते, एकदा दुःखाचे आणि दुसऱ्यांदा सुखाचे. हे सुखाचे अश्रू आहे. आज तेवढी मेहनत काटेकोरपणे या परिसरातील सेवकांनी घेतली आणि पाहुणे मंडळींना आमंत्रित करून हिवरी या नगरीमध्ये भव्य दिव्य असं सेवक संमेलन करून दाखवलं. या आयोजक मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा. बघा सेवक बंधूंनो, बाबांचा मार्गाचा प्रसार आणि प्रचार कसा करायचा आहे, आपल्याला या माईकवरून असे शब्द वापरायचे आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या समाजातल्या दुःखी कष्टी गरीब लोकांपर्यंत जो शब्द पोहोचला, त्याला या मार्गाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. नाहीतर आता आम्ही परिस्थिती पाहतो, आम्ही त्या परिस्थितीवर बोलत नाही कारण तेवढा मी ध्यानी नाही. ध्यानी गुणीमध्ये सगळे मार्गदर्शक इथे बसले आहे. मी काय लहान मूल बडी बात खूप बोलून झालं माझं. मी सर्वांना क्षमा मागतो. माझ्या मुखातून जर 2-4 शब्द जास्त निघले असेल, आपलाच मुलगा म्हणून माफ करा आणि मी इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद निलेश दादा, खूप सुंदर अनुभवातून मार्गदर्शन केल्याबद्दल. सत्य परिस्थिती आहेत सेवक बांधवांनो. काय योग साधिला जन्म तुला लाभला, काय योग साधिला जन्म तुला लाभला, कोण देव पावला सेवका मार्गाशी लागला, कोण देव पावला सेवका मार्गाशी लागला. सेवक बांधवांनो, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत कृपा प्राप्त केली नसती तर आपल्या गौऱ्या घाटावर गेल्याशिवाय राहिल्या नसत्या. आज आपण महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेने आज सुखी समाधानी जीवन जगत आहे. बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी आणि मातोश्री वाराणसी आई आपल्याला लाभली नसती तर आपल्याला मानव धर्म काय आहे कळाला नसता. म्हणून सेवक बांधवांनो, पहिल्या दिवसाची आठवण विसरू नका. जो पहिल्या दिवसाची आठवण विसरेल तो या मानव धर्माचा सेवक नाही. यानंतर मार्गदर्शक बारसूजी लेंडे साहेब थोडक्यात. सर्व सेवकाच्या कणाकणात वास करणारी येतो चैतन्य कृपा उपस्थित आहे. सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला आपण एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक. सेवक मंडळ, सेवक संघटना, टिमकी नागपूर, भगवंताचे उगमस्थान बाबा जुमचे निवासस्थान, शाखा उमरेड अंतर्गत या हिवरी मुक्कामी जनरल हवन कार्य व भव्य सेवक संमेलन आयोजित केलं. या कार्यक्रमाला उपस्थित सृष्टीचे दाता, सेवकाचे दुखहर्ता स्वयं बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम. या मार्गाची चालना करून देणारे, अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना माझा प्रणाम. बाबाच्या खांद्याला खांदा लावून भगवत कार्यात मदत घालणारी व वेळोवेळी सखोल मार्गदर्शन करणारी सर्व सेवकाची लाडकी आई वाराणसी. आजच्या बैठकीला आईला प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष
आणि आमच्या उमरेड शाखेचे अध्यक्ष आदरणीय मानापुरे साहेब यांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष गट नंबर 8चे मार्गदर्शक पदगरे साहेब यांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मोठे बंधू शंकरजी सोनटके साहेब मार्गदर्शन करून या ठिकाणून निघून गेले. साहेबांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक एलोरे साहेब यांना नमस्कार. आदरणीय मंच या मंडपात सर्व बाबाजूंचे सेवक सेविका बहालगावून आलेले पाहुणे मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. खूप छान या ठिकाणी अनुभवातून मार्गदर्शन होत आहे. आत्ताच निलेश दादा ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. पहा, ते कृपा परमेश्वराची असते. आपण ज्या पद्धतीने परमेश्वरासमोर शब्द ठेवला तो पूर्ण करणारा तो परमेश्वर असते. आपण वादा करून बोलू शकत नाही. मी माझ्या गावला 2019 मध्ये सेवक संमेलन घेतलं. हा एवढा मोठा पेंडाल कमी पडला. आमचे आरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सोनटके साहेब होते, पजगरे साहेब होते. मी सर्व सेवकांना सूचना केली 3 दिवसाचे कार्य करा, परमेश्वराला योग लावा. का बाबा हा पेंडाल कच्चा झाला पाहिजे. पब्लिकला जेवण चाराची जबाबदारी आमची. पा कृपा परमेश्वराची. हा एवढाही पेंडाल कमी पडला कारण तो दिसत नाही, त्याचे गुण दिसते. जसं समजा आताच मार्गदर्शनाच्या या ठिकाणी मार्गदर्शन झालं. भन्नार भोवडी धोप मोगर कशा तलाव आणि मंगलरी गाव. तर पहा बाबा त्या मंगलरी गावामध्ये 3 दिवस होते पण त्या गवडी सेवकाने दुधाची चहा नाही पाजली. बाबाने उद्देशून म्हणलं बाबा या 3 दिन से है मगर दूध की चाय नहीं पी. दूध कैसे लाओ. बाबा को आज दूध की चाय पीना है. त्यावेळी त्या गवडी सेवकाला विचार आला का आमचे म्हशी वगार घेऊन जात आहे जंगलामध्ये आणि वगारासोबत म्हशी घरी येत आहे. म्हशी कोठून दूध देणार आहे. बाबा समोर त्या गवडी सेवकाने विषय ठेवला. बाबा या दूध नहीं मिलेगा, बाघ का बछड़ा मिलेगा मगर भैंस का दूध नहीं मिलेगा. बाबा ने सांगितलं दूध कैसे लाओ. बाबा को आज दूध की चाय पीना है. त्यावेळी त्या गवडी सेवकाला विचार आला बाबा दूध मिळणार नाही. बाबांनी सांगितलं भगवंताला अगरबत्ती कापूर लावून विनंती कर आणि सांग का माझे बाबा सेवक घेऊन या ठिकाणी आले आहे आणि रात्रीची वेळ आहे. बाबाला आणि सेवकाला दुधाची चहा पाजायची आहे असं भगवंताला सांग. भगवंत नक्की शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पहा भगवंताला विनंती केली आणि गवडी सेवकांनी बाबाकडे आले. बाबांनी सांगितलं म्हशीच्या पाठीवर थाप मार आणि दूध काढ. पहा माझे कार्यकर्ते त्या दौऱ्यामध्ये बाबासोबत होते. स्वर्गीय हरिभाऊजी हरेलकर. तो 18 दिवसाचा दौरा होता आणि त्या दौऱ्यात माझे कार्यकर्ते बाबासोबत होते. पहा त्या म्हशीने दूध 2 ते 2.5 लिटर दिलं. गवडी सेवक बाबाकडे आला आणि बाबाला म्हणायला लागला
बाबा दुसरी बाई दूध देगी क्या? आमचे अनुभव फेल आहे. बाबांनी म्हणलं अपने अनुभव से निकाल. कारण बाबाचा शब्द तो लाखात एक होता. त्यावेळी या गवडी सेवकाला विचारायला बाबांनी सूचना केली. माझे कार्यकर्ते स्वर्गीय हरिभाऊजी हरेलकर यांना का त्या गवडी सेवकाला सांगा हा व्यक्ती दूध वाचवून ठेवल का पूर्णही दूध त्या चहामध्ये टाकायचं आहे. तर पहा ते 2 ते 2.5 लिटर दूध चहामध्ये घातलं आणि चहा बनवून सर्व सेवकांना पाजला. तर पहा हा मार्ग साधा नाही. मार्गात आलो आपण त्या दिवसाची आठवण करायची आहे का आपली परिस्थिती काय होती. तर बाबाच्या तत्वशब्द नियमानं वागलो तर परमेश्वर दिसत नाही त्याचे गुण दिसते. एवढे बोलताना माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने बौद्धेश्य ग्रामीण संस्था शाखा उमरेड यांच्या माध्यमातून आज हिवराहिवरी या ठिकाणी जनरल हवन कार्य भव्य सेवक संमेलन आयोजित केलं आहे. या सेवक संमेलनामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच तुम्हा सर्वांचे सद्गुरू निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच बाबाला भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित आहे. आईला माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष ग्रामीण बौद्धेश्वर संस्थेचे अध्यक्ष मानापुरे साहेबांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष सुनीलजी पचगरे काकाजींना माझा आदरपूर्वक नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक आणि आमच्या परिसराचे आधारस्तंभ आदरणीय सोनटक्के काकाजींना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच भुजाडे काकाजी, आदरणीय मंच, सर्व सेवक सेविका, बालक बालिका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पहा बंधूंनो, आपण सर्वच या ठिकाणी दुःखाच्या माध्यमातून आलो आणि प्रथम धन्यवाद त्या दुःखाला की त्या दुःखातून आपण जुळलो. मी अनेक वाईट व्यसन यामध्ये मोडत होतो आणि मला बरेच वाईट व्यसन होते. पण बाबांनी सांगितलं की आताच लेंडे साहेब बोलून गेले आणि प्रत्येक शब्दामध्ये भगवंत वास करतो. साहेबांनी सांगितलं कणाकणात जी शक्ती वास करते आणि तीच शक्ती चैतन्यमय शक्ती आपल्या सर्वामध्ये सजीव आत्म्यामध्ये आहे. त्या चैतन्यमय शक्तीला भगवंत मानलं पाहिजे आणि तेच मी मानलं. माझ्या पत्नीचा आग्रह होता आपण या मार्गात यावं आणि मी या मार्गात जुळण्याच्या 3 दिवसा अगोदर माझ्या पत्नीला वचन दिलं की आजपासून या वाईट व्यसनाला जर हात लागला तो माझा शेवटला दिवस. आणि आजतागत माझ्याकडून अशी काही चूक नाही झाली आणि भगवंताला मी नेहमी शब्द ठेवतो की माझ्याकडून ती चूक व्हावं नाही. आणि पहा एका सेवकाचा अनुभव की शब्दावर कार्य कोण्या पद्धतीनं होते. या 1 महिन्यामधला अनुभव आहे. अक्षय वानखेडे, मुक्काम बोरगाव हिंगणघाट. हा सेवक मार्गाला जुळण्या अगोदर त्याचे भाऊजी या मार्गामध्ये होते प्रमोदजी शेंडे आणि त्या सेवकाची तब्येत बिघडली. बाहेर बाधेचा प्रकार झाला. 4 लोक त्या सेवकाला धरून म्हणजे आता सेवक आहे तो अनेकात होता त्याला धरून ठेवत होते आणि त्याच्या घरी 2च महिला मंडळी होत्या आणि त्या 2 महिला मंडळीला ते व्यवस्थित वाटत नव्हतं. 15 दिवस झाले काय करायचं आणि त्यांनी फोन केला की आपल्या जावयाला बोलवावं आणि जावयाचे कार्य माझ्याकडून असल्याने त्यांनी मला फोन केला की साहेब या परिस्थिती उत्पन्न झाली, मी काय करावं. आणि मी त्यांना सांगितलं तू बाबाचा सेवक आहे, खंबीरपणे जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबाच्या नावानं 11 फुका मार आणि तीर्थ बनव आणि सांग की सोडून दे आणि
11 फुका मारून वेळ ठेव म्हटलं. या वेळेवर जर त्याला शुद्धी आली तर त्यांना शब्द दे की त्या वेळेत तुम्हाला कार्य करावे लागेल किंवा या मार्गाचा स्वीकार करावा लागेल. तर बाबानं कृपा केली आणि बंधूंनो त्या सेवकाचे शब्द बाबाचे शब्द त्या सेवकाच्या मुखकमलातून निघले आणि तो सेवक या मार्गाशी जुळला. त्याही नंतर आपले जुने विचार जात नाही. जुनी पूजा जुने विचार बंद केले असे म्हणतो, पण आपण आजतागत ते विचार बंद नाही केले. याचं कारण असं की त्यागी सेवक लोक आज दुःखी का बरं आहे. तर आपण विजिटिंग कार्ड कोणत्याही देवी देवतेची प्रतिमा आजही आपण खिशात वापरतो. आजही आपण कॅटरेसवाल्याचं राहा किंवा कोणाचंही राहा आता खिशात वापरतो. हे करायला नको, कारण की याने आपल्या परिवारात वारंवार दुःख येते. मार्गदर्शक मंडळी नेहमी सांगून चुकतात पण ते तुटत नाही. आणि या ठिकाणी बोलून गेले, प्रत्येक शाखेचे प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी आले. आनंद आहे, आनंद आहे. पण हे केव्हा फक्त येऊन बोलू नका, इथं येऊन बोलू नका, तर कमीत कमी आपल्या गावात गटात एकता करा. आजकाल परिस्थिती या पद्धतीची आहे. आपण या विचारात गेलो त्या प्रतिमेत भगवंत पाहतो. प्रतिमेत भगवंत पाहू नका सेवक बंधूंनो. आणि जोपर्यंत सेवक मंडळी एल्गार करणार नाही तोपर्यंत प्रत्येक परिसरात हीच परिस्थिती राहील. ज्या पद्धतीने आज या ठिकाणी सेवक संमेलन होत आहे अशीच एकता प्रत्येक शाखेत प्रत्येक परिवारात व्हावी अशी माझी इच्छा आहे. बाबा तेरी कृपा से हम राज करते हैं, बाबा तेरी कृपा से हम राज करते हैं, बाबा तेरे करने पे हम नाच करते हैं. बदलेगा वक्त और जमाना भी, बाबा जुमदेव जी अमर रहे. ये जयघोष से आगाज करते हैं, आगाज करते हैं. नमस्कार. हॅलो, धन्यवाद. धन्यवाद. आपल्याकडे आता कार्यक्रमाचे आमंत्रित पाहुणे म्हणून माननीय यांच्या आपल्याकडे आता थोड्याच वेळात आगमन झालेलं आहे. तरी मी या गावातील मार्गदर्शिका व वैशालीताई झाडे यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद गिरटकर साहेब. यानंतर गट क्रमांक 10चे ज्येष्ठ मार्गदर्शक श्यामजी भुजाडे साहेब अनुभवातून मार्गदर्शन करतील, वेळेच्या अभावी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे, थोडक्यात बोलावे. वेळात वेळ काढून रश्मिताई श्यामकुमारजी बर्वे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर ह्या सेवक संमेलनाला उपस्थित झाल्या. मी बाबांचे सेवक आणि गट ग्रामपंचायत हिवराचा उपसरपंच म्हणून त्यांचं हिवरा या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आज हिवरा या गावी भव्य सेवक संमेलन सुरू आहे. ह्या भव्य सेवक संमेलनमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसे आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसे आपल्या वाराणसी उपस्थित आहे, आईला माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, उद्घाटक, संचालक, बसलेले मार्गदर्शक शेवभाऊ शेवकिनीताई यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितलेले आहे. मी या मार्गामध्ये मुलीच्या दुःखासाठी आलो. दुनिया का एकमात्र निवास स्थान जिसके दीवार पर लिखा है परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर. दुखियों के हारे बाबा जुमदेव जी हमारे. माझ्यावर जेव्हा मुलीचं दुःख होतं त्यावेळेस कुठं सहारा मिळाला नाही. ह्या मार्गाशी जुळलो आणि समाधानी मिळाले. अनुभव देवरावजी कोकाटे बाबाचे सेवक शांतीनगर. बाबा त्यांच्याकडे गेले आणि बाबाची इच्छा झाली
की कोकाटे म्हणे पुरणाची पोळी खायची होती. देवराजी कोकाटे म्हणे बाबा तुम्ही सांगा केव्हा बनवू. त्यावेळेस बाबांनी सांगितलं तू ज्यावेळेस बनवशील त्यावेळेस बोलवून घेशील. बाबा म्हणे माझ्या पत्नीला पुरणाची पोळी बनवता येत नाही. त्यावेळेस बाबांनी सांगितलं का तुझ्या भाच्याच्या बायकोला बोलव आणि तिच्या हातून पुरणाची पोळी बनव. संतोषजी वानखेडे हे देवरावजी कोकाटे यांचे भाचे होते. ज्या दिवशी बाबा येणार होते त्या दिवशी संतोष वानखेडे हा तिथे आला आणि आपल्या मामाला विचारू लागला असा कोणते बाबा आहे म्हणे. माझ्यावर तर नाही म्हणे, माझा वार सहन करू शकाल का म्हणे. देवराजी कोकाटे काही बोलले नाही. त्याने पूर्ण जागावली केली, चांगलं छान तिथे हे केलं. बाबा आले. बाबा आल्यानं तिथं पाट ठेवला, पाण्याची बाल्टी ठेवली. बाबा पाटावर उभे होते. त्यावेळेस संतोष वानखेडेंनी गडवा भरून बाबाच्या हातात द्यायला गेले. ते बाबा तेव्हा म्हणू लागले का मला घेता येते म्हणे पांबी, तू राहू दे म्हणे. संतोष वानखेडेला वाटलं का हे असे कोणते बाबा आहे. मी तर 11 जीव मारले, 6 बाया 5 माणसं मारले. असा कोणता हे आहे बाबा, हे बाबा हे जो माझे वार सहन करू शकेल. सोक्ता भवनमध्ये बाबाचं सत्संग चालू होतं. बाबा निराकारमध्ये होते त्यावेळेस. आणि संतोष वानखेडे त्या ठिकाणी तो आला होता. संतोष वानखेडेजवळ कटक बंगालची विद्या होती, 750 खंड. संतोष वानखेडे एका कोंट्यात बसला, कोणाला दिसणार नाही असा, आणि बाबाचं मार्गदर्शन सुरू होतं. त्यावेळेस संतोष वानखेडेंनी बाबावर पहिली मूठ पाठवली. जेव्हा पहिली मूठ पाठवली बाबापर्यंत आली न वापस त्याला चिपकली. तो हळबळवला, ठीक आहे म्हणे. त्याने दुसरी मूठ पाठवली, ते बाबापर्यंत नाही आली, त्याला वापस झाली. तिसरी मूठ अशी होती का बाबा पडलेच असते, अशी तिसरी मूठ पाठवली. त्यावेळेस तेही त्याच्याजवळ वापस गेली. बाबा पा अंतर्यामी होते. बाबा म्हणू लागले, अरे म्हणे संतोष वानखेडे अजून बी काही असन पाहून पाय मी प्रयोग करून. आता त्याला वाटलं का बा इथं सेवक लोक आहे, हे माझी चटणी बनवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तो बाबाला शरण गेला. आणि त्याचं असं म्हणणं होतं का माझा जो बी वार सहन करणार नाही त्यालाच मी गुरु बनवीन. आणि बाबा जुमदेवजींनी हे सगळं फेल करून चुकलं. आणि आता तो पत्नीला घेऊन दुसऱ्या दिवशी बाबाच्या निवासस्थानी गेला. आणि तो म्हणे मला मार्गात यायचं आहे. बाबा म्हणे मी विश्वास करत नाही. त्याच्या पत्नी म्हणे हो बाबा म्हणे आम्हाला मार्गात यायचं आहे. तर म्हणे पहिले ती 750 खंड विद्या कन्हान नदीमध्ये तुला स्वाहा करणं पडन. म्हणून त्यांनी ते 750 खंड विद्या त्या कन्हान नदीमध्ये विसर्जन केली. आणि पत्नीसोबत बाबाच्या निवासस्थानी आला. बाबाला विश्वास नव्हता. पत्नी म्हणे हो बाबा म्हणे. आणि तो ह्या मार्गाशी जुळला. पहा अर्काट जानते ह्या मार्गाशी जुळले. अर्काट जानते जन्म मृत्यू आणि निसर्ग हे भगवंताच्या हातात आहे. आणि जन्म आणि मृत्यूच्या मधातला वेळ आमच्या सेवक भाऊच्या हातात आहे.
सेवकिनीच्या आईच्या हातात आहे आणि कोणता आहे? बाबानं दिलेले तत्वशब्द नियम। बाबा हनुमान जी का नारा लगाकर सेवक दुनिया में छा गया और जानते और दुश्मन भी बोले देखो बाबा जुमदेव जी का सेवक आ गया। अरे एक ना एक दिन सेवक भाई बदल जाएगा, ये बाबा हनुमान जी को पता था, मगर वो दिन इतने जल्दी आएंगे ये हमारे महान त्यागी बाबा जुमदेव जी ने कभी नहीं सोचा था। अनुभव पुष्कळ आहे। येरला गावची गोष्ट आहे। सविता रोहनकर, ईश्वर रोहनकर, आता त्यांना एक मुलगी होती आणि हे बाई शेतात जाणार होती, रडत होती। त्यावेळेस ईश्वर रोहनकर म्हणे हे रडून राहिली, हिला दूध पाजून दे मग जा। ते ऐकली नाही। ईश्वर रोहनकरला तिला एक चापट मारली। ते रागाच्या भरामध्ये वावरात चालली गेली। वावरातल्या बायाने विचारलं काय झालं का म्हणे, काय झगडा झाला का म्हणे। त्या बाईचा शब्द कसा निघला, माझ्या घरचा डोम्यानाक डसला म्हणे। का म्हणे? माझ्या घरचा डोमानाक डसला म्हणे। शब्दाले महत्त्व, त्या बाईला डोम्यानाकच डसला आणि तिचा मृत्यू झाला। शब्दाला किती महत्त्व आहे, फार महत्त्व आहे। आणि बोलणारे पुष्कळ आहे, अनुभव भी पुष्कळ आहे। इथेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। धन्यवाद भुजाळे साहेब, खूप सुंदर अनुभवातून मार्गदर्शन केला बद्दल खूप खूप धन्यवाद। यानंतर आदरणीय बाबांची सेविका, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रश्मिताई बर्वे आपल्याला अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपण सगळे भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने आज आपल्या या भव्य परिसरामध्ये स्वयं सृष्टीचे निर्माता बाबा हनुमानजी इथे उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी इथे उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आपल्या मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर इथे उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। सोबतच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय श्री धनराजजी मानापुरेजी इथे उपस्थित आहे, त्यांना माझा सादर नमस्कार। माननीय या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सुनीलजी पचघरेजी इथे उपस्थित आहे, त्यांना माझा सादर नमस्कार। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री शंकरजी सोनटक्केजी इथे उपस्थित आहे, त्यांना माझा सादर नमस्कार। कार्यक्रमाचे सह उद्घाटक माननीय श्री परसरामजी ठाकरेजी इथे उपस्थित आहे, त्यांना माझा सादर नमस्कार। ज्यांच्या शेतामध्ये हा भव्य असा आपल्या सेवकांचं सेवक संमेलन व चर्चा बैठक इथे आयोजित करण्यात आलेली आहे, असे माननीय श्री रुपेशजी भाऊ यांना माझा सादर नमस्कार। या विचार मंचावरील उपस्थित सर्व माझे वडीलधारी, सर्व मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्व सेवक मंडळी यांना माझा सादर नमस्कार। माझ्या समोर बसलेले माझे सर्व वडीलधारी सेवक मंडळी, माझ्या सर्व महिला भगिनी सेविका, माझ्या माता भगिनी, उपस्थित बालगोपाल मान्यवर मंडळी, सर्वांना माझा सादर नमस्कार। प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते की मला थोडा यायला उशीर झाला, आज थोडा कार्यक्रमाचा व्यस्त शेड्यूल असल्यामुळे, पण आज या ठिकाणी येऊन बाबांचं जे सेवक संमेलन आणि चर्चा बैठकाच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी मला इथे संवाद साधण्याचा व आपल्या सर्वांसोबत भेटीगाठी करण्याचा एक चांगल्या पद्धतीने एक प्रयत्न मला करण्यात आला। आज अत्यंत मनापासून आनंद व समाधान होते
की बाबांचे मोठमोठे कार्यक्रम हे मोठमोठ्या गावा खेड्यापाड्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सेवकांची संख्या हे चांगल्या पद्धतीने उपस्थित राहते. सेवक आणि बाबांनी जेव्हा भगवंताची प्राप्ती केली तर भगवंत जेव्हा बाबाला प्राप्त झाले काही सहजासहजी प्राप्त झाले नाही. बऱ्याचशा वेदना, बऱ्याचशा हालअपेष्टा आणि बरेचशी मेहनत, बरेचसा त्रास जेव्हा बाबांना सहन करावा लागला तेव्हा बाबाला भगवंत म्हणजे काय आणि भगवंताची दैवी शक्ती म्हणजे काय हा सार्थ बाबाला कळला. बाबांनी तो स्वतःपुरती मर्यादित न ठेवला. माझं जीवन भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मला माझ्या जीवनामध्ये समाधान सुख प्राप्त झालं, माझं जीवन हे आनंददायी झालं. पण हे मी एकटाच याचा लाभ घेऊ शकत नाही, तर माझी जी दुःखी जनता आहे, माझी जी गोरगरीब जनता आहे, यांच्या जीवनामध्ये सुद्धा समाधान यायला पाहिजे, यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद यायला पाहिजे आणि यांची सुद्धा आपलं जीवन सुखी समाधानाने व्यतीत करायला पाहिजे. त्यासाठी बाबांनी गावोगावी खेडोपाडी जाऊन अनेक असे दौरे घेतले आणि भगवंत म्हणजे काय हे आपल्यासारख्या सेवकांना, आपल्यासारख्या गोरगरिबांना समजून सांगितलं. आज बाबांचा साक्षात्कार, बाबाची दैवी शक्ती आणि बाबांनी जे सत्य मर्यादा प्रेमाने जे नियम आपल्याला सांगून दिले, ह्या नियमानं जर आपण सेवक म्हणून चाललो तर आपल्या सेवकाच्या पायाला सुद्धा काटा रुतणार नाही, एवढी शक्ती या मार्गामध्ये आहे. मानवाने फक्त मानवच नाही तर मानव हा देव आहे आणि तो देव हा कुठे नाही तर देव हा मानवामध्येच लपलेला आहे, पण तो आपल्याला ओळखण्याची गरज आहे. मानवाला साध्या माणुसकीच्या रूपानं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला भगवंत म्हणजे काय हे आपल्याला समजून येते आणि हे खरं साक्षात्कार, ही खरी दैवी शक्ती भगवंतानं आपल्याला सांगितली. सत्यानं चाला, सत्य बोला, आपल्या आचरणामध्ये मर्यादा ठेवा, नेहमी आपल्या वाणीमध्ये प्रेमाने, आपली जी वाणी आहे ती प्रेमाने आपली वाणी आली पाहिजे, हे बाबांनी आपल्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे. भगवंतानी निष्काम कर्मयोग आपण जे काम करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ असायला नको. आज आमच्या सेवकाच्या माध्यमातून अनेक असे गावोगाव जे आहे हे मार्गामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेवक आपण जर पाहिले असेल तर गावाचे गाव हे व्यसनमुक्त झालेले आहे. हा साक्षात्कार बाबांनी दाखवलेला आहे. आज कुठल्याही प्रकारच्या सत्तेला किंवा कोणत्याही सरकारला जे जमलेलं नाही ते बाबा हनुमानजी जुमदेवजींनी आपल्याला करून दाखवलं. कित्येक असे परिवारचे व्यसनापासून संपुष्टात आले होते, कित्येक असे परिवार फक्त व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांचा कायापाठ झाला होता, असे कित्येक परिवाराला वाचवण्याचं काम बाबांनी करून दाखवलं. कित्येक असे अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये जे अंधश्रद्धा रूढी परंपरा ग्रासलेले होते, कित्येक दुःखी कष्टी असे लोक जर आपण बघितलं, एखाद्या मार्गदर्शकाचे, आपल्या एखाद्या सेवक संमेलनामध्ये, चर्चा बैठकीमध्ये एखाद्या सेवकाचा जर त्यांचे अनुभव पाहिले तर हृदयाला कुठेतरी पाजर फुटते की किती दुःख आणि किती हाल अपेष्टा होत्या. पण बंधूंनो, पहिला दिवस, ज्या दिवशी आपण मार्गात येतो तो आपला पहिला दिवस आणि मार्गामध्ये आल्यानंतर ज्या सेवकाला समाधान प्राप्त होते तो दिवस जर आपण आठवला तर आपण आणि आपले जीवन कार्य हे कधीही आपण विसरू शकत नाही. बाबांनी आपल्या सेविकांना बहुतेक असा संदेश दिला. आमच्या मायमाऊल्या आज इथे चांगल्या पद्धतीने वेळ झाल्यामुळे काही मला बाहेर काही आपल्या पेंडॉलमध्ये इथं आपण बसलेले आहो, कित्येक असे मोठे मोठे कार्यक्रम जर आपण करतो म्हटलं तर एवढं मोठं तापमान आणि ह्या तापमानामध्ये एवढ्या वेळपर्यंत 3 ते 4 5 तासापर्यंत कोणाची बसण्याची ताकद नसते. पण आज आपला सेवक एका जाग्यावरून टसचे मस होत नाही. हा साक्षात्कार खरा बाबाचा आहे. आमच्या मायमाऊल्या जेव्हा आमचे लेकरं जेव्हा बाहेर शाळेमध्ये शिकायला जातात, बाहेर गावामध्ये जेव्हा बाहेर शहरामध्ये व्यवसायाला जातात, तेव्हा आमचे संस्कार इतके दृढ असतात आणि संस्कार इतके चांगले असतात की आमच्या लेकरांना किंवा आमच्या परिवारातील कुठल्याही व्यक्तीला बाहेरचं वाईट व्यसन लागणार नाही, इतका विश्वास आपल्याला या मार्गावर आहे. हे समाधान फक्त या मार्गामध्ये आहे. याच्यापेक्षा दुसरं समाधान काय पाहिजे? बाबांनी सांगितलं, समाधानाने तुम्हाला झोप रात्रीची आली पाहिजे. श्रीमंत जगामध्ये आपल्याला भरपूर बघायला मिळेल, पण त्या श्रीमंत माणसाला रात्री किती चांगली झोप येते हे त्यांना जाऊन विचारा. नाहीतर आज
आपला गरीब जरी सेवक असला तरी आपल्या दिवसांनी जरी कमावलं आणि कुटुंबातल्या चारही सदस्यांना कोरकोर भाकर देऊन समाधानानं आपल्या परिवारासोबत झोप काढली, त्याला खरं समाधान आणि त्याला खरं सुख म्हणतात. हे साक्षात्कार बाबांनी आपल्याला शिकवला. इतकंच सांगते बंधूंनो, वेळ भरपूर झालेला आहे. बरेचशा वक्त्यांचं आणखी मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. पण आज आम्ही खरंच भाग्यशाली आहोत की ज्या बाबाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन गेलो, त्या बाबावर आम्ही विश्वास टाकला आणि ज्या बाबावर जो जो शब्द आपण मागितला, ज्या बाबाच्या समोर जो जो योग आपण मागितला, त्या बाबाने खराच तो शब्द पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न केला. विश्वास असायला पाहिजे. कुठलाही धर्म असो, कुठलाही देव असो, पण ज्या मार्गामध्ये आपण आलो किंवा ज्या मार्गाची सेवा आपण करत आहोत त्यावर विश्वास असणे अतिशय आवश्यक आहे. जिथं विश्वास आहे तिथंच मर्यादा आहे. जिथं विश्वास आहे तिथं सत्य आहे. जिथं सत्य आहे तिथे प्रेम आहे. हा अनुभव आज आपण सर्वांनी अनुभवलेला असेल. कदाचित मी आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे, पण बाबाची सेविका म्हणून आज माझ्या लग्नाला 18 वर्ष झाले आणि या 18 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझा परिवार म्हणजे माझं सासर 1996 पासून मार्गामध्ये आहे. आज आम्हाला 35 वर्ष जास्त, 34-35 वर्ष जास्त झाली या मार्गामध्ये आहे. आणि बाबांना जेव्हा जेव्हा शब्द टाकला, जेव्हा जेव्हा बाबाला योग मागितला, कुठेही मागं पाहण्याची वेळ बाबाने आणलेली नाही. हा अनुभव, हा खरा साक्षात्कार आज माझ्या मार्गामध्ये स्वतः आपण अनुभवलेला आहे, मी अनुभवलेला आहे. इतकंच सांगते, विश्वास ठेवा, मर्यादा पाळा. कुठल्याही प्रकारचा आत्मरूप आणि कुठल्याही प्रकारच्या ज्या काही बळी असतात, ज्या काही खोट्या नाट्या प्रथा असतात, त्यांना बळी पडू नका. संघटन फार महत्त्वाचं आहे आणि हे संघटन जोपर्यंत आपल्या सेवकाचं एकत्र राहीन, कुठलीही ताकद आपल्या सेवकाला हलवू शकत नाही. ही ताकद आज आपल्या सेवकाची आहे आणि ही ताकद अशीच आपली टिकून राहिली पाहिजे. इतकंच सांगते. आज मला इथे आपण सर्वांनी बोलवलं, मान सन्मान दिला, मला 2 शब्द माझे विचार मांडण्याचा एक आपण सर्वांनी संधी प्राप्त करून दिली. त्यासाठी आयोजकांचे मनापासून आभार मानते. माझ्या वाणीतून कुणाचं मन दुखावलं असेल तर स्वयं बाबाला माफी मागते. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना आपल्याला माफी मागते. इथेच थांबते. सर्वांना नमस्कार करते. नमस्कार 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 नमस्कार. धन्यवाद बर्वेताई, खूप सुंदर अनुभवातून मार्गदर्शन केल्याबद्दल. सत्य परिस्थिती आहे सेवकांनो, बिन देखे तेरी तस्वीर बना सकते हैं, बिन कहे तेरा हाल बता सकते हैं. नागपुर के बाबा जुमदेव जी में वो ताकत है, मरे को भी जिंदा बना सकते हैं. धन्यवाद मॅडम जी, धन्यवाद मॅडम जी. आमची सेवक आणि सेविकांची आपल्याकडे एक मागणी आहे. या सर्व सेवक आणि सेविका या परिसरातील यांना एका सेवकाने एक शब्द देऊन त्यांना 2000 स्क्वेअर फूट जागा दान दिली आणि या सेवकांनी आणखी त्याच सेवकाजवळून 1000 स्क्वेअर फूट जागा म्हणजे अशी मिळून 3000 स्क्वेअर फूट जागा खरेदी केली आहे. आणि इथे सेवक भरपूर आहे. यांचं असं म्हणणं आहे की यांना खासदार निधीमधून एक चर्चा बैठक भवन मंजूर करून द्यावं, पण ते आपण करू शकत नाही, ते साहेबच करू शकणार. पण आपला शब्द साहेब कधीच अमान्य करणार नाही. आणि मी मॅडमच्या हिवराई या नगरीमध्ये गट ग्रामपंचायत हिवराच्या वतीने या गावच्या सरपंचा व मी उपसरपंच ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. चर्चा बैठकीची वेळ 5 वाजतापर्यंत आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबांना आग्रहाची विनंती आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष साहेबांना आग्रहाची विनंती आहे की 5 वाजताची वेळ आहे. उपाध्यक्ष आणि अध्यक्ष मार्गदर्शकांनी आपले मिनटं बरोबर मोजून घ्यावेत, तेवढ्याच वेळात मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करतो. यानंतर शेवटचं आपला आजचे उपाध्यक्ष गट क्रमांक 8चे मार्गदर्शक सुनीलजी पचगेसरे साहेब अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मान जी को प्रणाम.
महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा उगमस्थान टिमकीच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हिवरा या गावी मानवधर्माचे सेवक संमेलन आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपले सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपली सगळ्यांची मातोश्री या आईला मुलाकरून नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराजजी मानापुरे साहेब यांना माझा नमस्कार आणि उपाध्यक्ष उद्घाटक आणि आदरणीय मंच सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आता बर्वेताई येथून बोलून गेल्या ताईला माझा नमस्कार। तसेच आपल्या बर्वेताईनं खूप आनंदाची गोष्ट सांगून जात आहेत की या हिवराहिवी गावामध्ये मानवधर्माचे चर्चा बैठक बांधण्याकरता 20 लाख रुपये मंजूर केलेले आहे। आता त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया। आणि इथं उपस्थित सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार बाबा नमस्कार। आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार आणि संचालन साहेब यांना माझा नमस्कार। आतापर्यंत खूप सुंदर अनुभव झाले आणि आपल्याला या अनुभवाच्याच माध्यमातून जागणे आहे। कारण या मार्गामध्ये येण्या अगोदर मी पण एक दुःखाच्याच माध्यमातून सुखाकडे वळण्याकरता या मार्गात प्रवेश केला। कारण माझे वडील पागल झाले होते आणि भाऊसुद्धा पागल झाले होते आणि खरोखरच या मार्गात आम्ही प्रवेश केला तर माझे वडिलाचे आणि भावाचे दुःख दूर झाले। म्हणून सेवक बांधवांनी पहिल्या दिवसाची आठवण ठेवणं गरजेचं आहे। कारण महान त्यागी बाबा जुमदेव सांगून गेले आगे तूफान आने वाला है। आता तूफान कोणता ते मालूम नाही, पर बाबाचा अनुभव आहे। ज्यावेळी डॉक्टर साहेब अमेरिकेहून नागपूरला येत होते त्यावेळेस, आता तर डायरेक्ट येतात, पण त्यावेळेस बॉम्बेहून नागपूरच्या स्टेशनावर यायचे आणि त्यावेळेस बाबा आपल्या आसनी बसले होते निवासस्थानला आणि काही सेवक तिथं बसले होते। बाबा म्हणायला बसले, अरे म्हणे आपल्याला मनोला घ्यायला जायचं आहे। म्हणून तिथून 10-15 सेवक आणि बाबा रेल्वे स्टेशनला घ्यायला निघाले आणि निघले त्यावेळेस रिक्षावाले विचारायचे, बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? मतलब तुम्हाला कुठं जायचं आहे? तर सेवक म्हणायचे बाबाच्या मुलाला घेण्याकरता जायचं आहे। कुठं? तर रेल्वे स्टेशनला। अजून तर रिक्षात बसा, नाही म्हणे आम्ही पायदळ चालतो। दुसरे रिक्षावाले यायचे, अजून थांबायचे, म्हणे बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? तर बाबाला विचारायचे बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? तर बाबाच्या मुखातून एकच शब्द निघायचा की बाबाच्या मुलाला घेण्याकरता जायचं आहे। असं करता करता रिक्षेवाले त्यांच्या मागे लागले, पण त्या रिक्षात बसले नाही। प्रत्येक व्यक्ती म्हणायला बसला का बाबाच्या मुलाला घ्यायला जायचं आहे। आता त्या रिक्षेवाल्याने विचार केला का प्रत्येक व्यक्ती म्हणते का बाबाच्या मुलाला घ्यायला जायचं आहे, मग बाबा कसे असतील? प्रश्न पडला की बाबा कसे असतील, बाबा कसे येतील? म्हणलं काही नाही येत आहेत। म्हणून त्या सगळ्याला विचार पडला का बाबा कोणत्या मोठ्या गाडीत येऊन राहिले आणि बाबाच्या मुलाला घेवायला जाऊन राहिले। त्यावेळेस सर्वजणाला विचारपूस झाला, सर्वजण म्हणायला बसले बाबाच्या मुलाला घ्यायला जाय। बाबाही म्हणायला बसलं की बाबाच्या मुलाला घ्यायला जायचं आहे। त्यावेळेस स्टेशन जवळ आला, रिक्षावाले वाट पाहते बाबा कुठं आहेत, बाबा कुठं आहेत? आणि त्यावेळेस त्याने विचारलं कर बाबा म्हणे बाबा कुठं आहेत? बाबाच्या मुलाला घ्यायला जायचं। तर सेवकाच्या मुखातून निघले हेच आमचे बाबा, हेच आमचे बाबा। मग सेवक बांधवांनी विचार करा की आपले बाबा किती साधे आणि सिंपल होते आणि त्यांची राहणीमान कशी होती। जसे या पद्धतीने आज या अध्यक्ष सर्व समान बसलेले आहेत। आज
इतरांमध्ये त्यांचा जो पद असते त्या पदाकर लाईव्ह चालते का हे कोणते तरी पद अधिकारी आहेत, पण इथं सर्व बाबाचे सेवक आहेत. म्हणून शिकवा. कोणी कोणाला शिकवू शकत नाही. आपली राहणीमान कशी पाहिजे, आपले विचार कसे पाहिजेत. जो या मार्गात नमला तो जमला, नाहीतर जीवन वाया गेला. कारण की आजकाल परिस्थिती आहे, काम झाला माझा आणि काय करू तुझा. सेवक बांधून त्याच्याकडे लक्ष नको द्या. आपण बाबाचे सेवक आहे. जेव्हा बाबानं विचार केला का बाबाच्या मुलाला घ्यायला जाय, तर आपणही विचार केला पाहिजे का माझ्या बाबाचा हा कार्यक्रम आहे. पण तशी परिस्थिती होत नाही, तशी परिस्थिती होत नाही. म्हणून आपण एकाच बाबाचे सेवक आहो आणि आपला बाबा कसे होते त्या पद्धतीनं आपल्याला राहणीमान ठेवायची आहे. आणि बाबाने ते विचार सांगलं का बाबाच्या मुलाला घ्यायचे आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक सेवकाने म्हणायला पाहिजे की माझ्या बाबाचा हा कार्यक्रम आहे. मी आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्याला माझा नमस्कार. धन्यवाद पचगरे साहेब. खूप सुंदर अनुभवातून मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर शेवटचा टप्पा अध्यक्ष मार्गदर्शन. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री धनराजजी मानापुरे साहेब अध्यक्ष मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक. उगम संस्थान टीम की बहुउद्देशीय संस्था शाखा उमरेडच्या वतीने आज मुक्कामी हिवरा या गावला भव्य असा सेवक संमेलन आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे वेळोवेळी बाबांना साथ देणाऱ्या आपल्या परिपंचामध्ये भगवत कृपा प्राप्त करते वेळेस साथ देणाऱ्या अशा आमच्या सर्व सेवकाच्या आई वाराणसी या आईंना सुद्धा माझा प्रणाम. वेळ कमी आहे म्हणून आज सर्व मंच अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सचिव मार्गदर्शक सर्व सेवकांना मी नमस्कार करतो. त्याचप्रमाणे आमच्या आई बहिणी सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. खूप असे सुंदरसे मार्गदर्शन झाले. आणि एक शेवटचा टप्पा म्हणजे अध्यक्ष मार्गदर्शन. वेळ कमी आहे आणि मी कमीच वेळामध्ये बोलणार आहे. हा जो आपण कार्यक्रम बाबाचा कार्यक्रम घेत असतो, हे कार्यक्रम घेण्यावाल्यांना माहीत असते, त्या बॉडीला माहीत असते की हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपण हाताळून पाहिजे आणि त्या कार्यक्रमामध्ये किती मेहनत करावं लागते हे त्या बाडीच्या लोकांनाच माहीत असते. ज्या वेळेस हा कार्यक्रम आपण करतो, सेवक संमेलनचा कार्यक्रम, ही साधारण गोष्ट नाही आहे. दीड महिना 2 महिने लागून जातात हा कार्यक्रम तयार करण्याकरता. जेव्हा बाहेर निघतो ना आपण गावोगावी सेवकाकडे, जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस कधी 12, कधी 1, कधी 2 रात्रीच्या वेळेस रात्र होऊन जाते आणि 2-2, 3-3, 1-1 वाजत असते घरी परत यायला. त्यावेळेस
सर्व परिवारासोबत थोडंसं बाजूला होऊन त्याची आस बहुत कमी असते, कारण की आपल्याला बाबाचा कार्यक्रम करायचा आहे आणि हा कार्यक्रम आपल्या तारखेपर्यंत तयार व्हायलाच पाहिजे. जेव्हा आलो तेव्हा घरी आल्यानंतर पत्नीला आपण विचारत नाही की तू जेवण केलं किंवा नाही, मुलाने जेवण केलं किंवा नाही, की उपाशी झोपला हे सुद्धा आपल्याला विचारू शकत नाही, कारण की वेळ नसते. आणि पुन्हा सकाळी उठलं की पुन्हा त्या कार्यक्रमासाठी आपण तयारी करत असतो. आता पैशाला दोन बाजू असते, एक चित आणि पट. आणि ह्या दोन बाजू कधीही कोणती गोष्ट दोन बाजूवरच असते. पैशाला दोन बाजू आहे, दिवसाला रात्र दिवस दोन बाजू आहे, आणि सत्य आणि असत्य यालाही दोन बाजू आहेत. मग आपल्याला काय ठरवायचं आहे? आज भलाही आम्ही कार्यक्रम हाताळला, 1 महिना 2 महिने झाले, आम्ही खूप श्रम घेतलं, खूप मेहनत घेतली, गावोगावी जाऊन वेळेवर जेवण नाही मिळालं, कधी टाईम बेटाईम सुद्धा जेवण करावं लागत होते. आणि 12-1 वाजल्यानंतर घरी आल्यानंतर थोडासा बाहेर जरी नाश्ता झाला तर त्या नाश्त्यावरच आम्ही झोपून जायचं. परंतु हा कार्यक्रम झाला पाहिजे हे जिद्द खूप असते. आता कार्यक्रम म्हटलं तर आम्ही ह्या बाळीच्याच लोकांनी याने कार्यक्रम होणार नाही होणार. किती श्रीमंत करोडपती जरी असेल तर हा बाबाचा कार्यक्रम स्वतः कोणी करू शकत नाही. हा कार्यक्रम सेवकाच्या सहकार्याने, सेवकाच्या मदताने आणि बाबाच्या शब्दानुसार 1-1 रुपया गोळा करून सनी ह्या सर्वाचा श्रम, पैसा, मेहनत लागून हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम होते. आता हा कार्यक्रम घेतला आपण कशासाठी घेतला की बाबाचा प्रसार आणि प्रचार आणि आपल्या सेवकामध्ये जे काही इल्लीपण आहे, बाबाच्या नियमाचे पालन बरोबर आपण करत नाही, तर ह्या चर्चा बैठकमधून आपल्याला शिकायला मिळते. आणि जे चूक होणारी आहे ते चूक आपल्या हाताने होत नाही. आता मग सेवक बनलो आपण, कोणाचे बनलो? कार्यकर्त्याचे सेवक बनलो आपण, बाबाचे बनलो. मग सेवक कसं बनायला पाहिजे? ज्याच्यामध्ये जास्त प्रेम तयार असेल, सत्यपणा असेल, तो सेवक बनू शकते. आज प्रेम जरी म्हटलं, याचे आमचे 2 प्रकार आहे. ते वेगळंच प्रेम आहेत, ते काही आपल्या कामाचं नाही. आपल्या मने प्रेम भावना तयार पाहिजे की सर्वांसोबत लहानपण देगा देवा मुंग साखरेचा रवा. लहानपण बनून आपण सेवकाचं मन जिंकलून पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करता वेळेस त्यांना समाधान मिळाले पाहिजे. आपल्या घरून हसत गेल्या पाहिजे. हे प्रेम द्या. घरी पती पत्नीला प्रेम द्या, मुलाबाळांना प्रेम द्या. किती जरी रागिष्ट जरी नवरा जरी असेल तर बाईच्या हातामध्ये सर्व आहे. आपली इज्जत वाचवणं, आपला परिवार वाचवणं बाईच्या हातामध्ये आहे. तो किती जरी रागिष्ट जरी असेल आणि तो बाहेरून आल्यानंतर त्यांना येऊ द्या, घरी बसू द्या, आणि बसल्यानंतर त्या पतीला गिलासभर पाणी द्या. पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की जेवढं शरीर गरम झालेलं असेल ते पाणी घेतल्यानंतर माणसाचं शरीर, आत्मा हे शांत होते. आणि मग काही वेळानंतर तुम्ही त्याच्यासोबत बोला की असं झालं, तसं झालं, मुलांनी असं केलं, तसं केलं, त्या बाईने झगडा केला, अमकं केलं, डमकं. नंतर प्रेमानं सांगा. नाहीतर घरी दारामध्ये लाद देता बरोबर, आजी त्या बाईनं माझ्यासोबत झगडा करा, पोरगा माझ्यासोबत बोलत नाही, मला शिवा दिल्या, तो पहिलेच गरम होऊन राहते. आणि गरमात गरम
पूर्ण वातावरण बिघडून जाते. प्रेम द्या, प्रेमाशिवाय हा मानवाचं जीवन, हा माणूस सत्य मर्यादा प्रेमानं जो चालल तेच बाबाच्या मार्गाचं नियमाचं पालन करेल, तोच परिवार सुखी राहील. कोणी असो, सेवक असो चाहे मार्गदर्शक असो, कोणाला काही म्हणायचं नाही, काही मतलब नाही. आपण ज्यावेळेस या मार्गामध्ये आलो त्यावेळेस फक्त आपल्या परिवारासाठी मार्गात आलो, म्हणून आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आणि त्या बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करून जरी आपल्याच्यानं मार्गदर्शन जरी होत असेल तेव्हा त्या दुसऱ्याला मार्गदर्शन करा. ना तत्वशब्द नियमाने चालत जरी मार्गदर्शक चालत जरी नसेल तरी या माईपच्या समोर येऊन मार्गदर्शन करण्याचा काही अधिकार नाही आहे, कोणीही असो. तसे गुण गा, सत्यमर्यादा प्रेमाने वागा, तेव्हा बाबाचा प्रसार होईल. बाबाला माहीत होईल की नाही हा सेवक सत्यमर्यादा प्रेमाचा आहे, मार्गदर्शन करते, हे बरोबर आहे, अधिक सत्य आहे. म्हणून अहंकाराला सोडा, सर्व भगवंतानं बरोबर लावून ठेवलेलं आहे, आपण कोठीच पडणार नाही. या मार्गामध्ये आलो तत्वशब्द नियमाचं पालन करायचं आहे आणि वरून परिपंचासाठी मोहमाया अहंकार दिलेला आहे. बाबाजवळ मोहमाया होती, परंतु बाबांनी अहंकार नाही केला. आणि बाबाला थोडासा राग आला असेल तर फक्त एका मिनिटासाठी. आज आम्हाला राग येते तर पती पत्नी 2-2 दिवस बोलत नाही, 2-2 दिवस बोलत नाही, परंतु बाबाला जरी राग आला तर तोंडावर तेंडा बोले आणि 2 मिनिटामध्येच बाबा त्या सेवकाला कवटाळत होते. आणि म्हणून ते भगवत कृपा टिकली आणि हे पूर्ण सेवकांना वाटून दिली. तर ह्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. काही नाही आहे, आपलं घर कोठी आहे, सांगा कोणीतरी घर खोटं आहे म्हणून. कोठी आहे घर आपलं? मी उमरेडला राहतो, माझ्या हिवऱ्यावरीत घर आहे. दुसरा म्हणते मी नागपूरला राहतो. मग तुमचं घर कोठी आहेत? आज रेशीम बागले आहे, तर कोणी म्हणते गांधी बागले आहे. आपलं घर कोठीच नाही, आपलं घर आपल्या देहामध्ये आहे. आपलं घर आपलं देहामध्ये आहे. आणि आत्मा जी आहे हे आत्माही आपली नाही आहे, लक्षात ठेवा. ही आत्माही आपली नाही आहे, ही आत्मा परात्माची आहे, दुसऱ्याचीच आत्मा आहे. म्हणून आपल्याला तत्वशब्द नियमाचं पालन करायचं आहे आणि तत्वशब्द नियमाचं पालन करून आपला परिवार सुखी पाहत आहे. आपलं नाही दुसऱ्याचं भलं होत असेल, आपला परिवार सुखी करा, काही हरकत नाही. आपण दुसऱ्यासाठी मार्गात, आपण स्वतःच्या परिवारासाठी मार्गात आलो, परंतु आपल्या स्वतःच्या परिवारासाठी तरी तुम्ही भगवंताच्या बाबाचे तत्वशब्द नियमाचं पालन करा आणि आपला परिवार सदोगत सुखी ठेवा. आणि सकाळ संध्याकाळी भगवंताला योग लावा की हे परमेश्वरा सर्व देवाचे विसर्जन केलं आणि तुमच्या चरणी मेलो, तुमच्या चरणी मेलं. मला धन दौलताची काही गरज नाही. मग आमच्या परिवारामध्ये हातापायाला सुख शांती समाधान द्या आणि चटणी भाकर संपत नाही एवढं द्या आणि परिवार सुखी ठेवा. बस एवढंच परमेश्वराला मागायचं. धन दौलत आपली नाही, हे कुबीराचं धन आहे आणि सर्व सोडून द्यायचं आहे. आणि आपल्याला आपलं शरीर आत्मा निघून गेल्यानंतर आपलं शरीर मातीमध्ये मूर्त होईल, माती होईल. एवढेच बोलून मी इथेच आपलं मार्गदर्शन थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद अध्यक्ष साहेब, खूप सुंदर अनुभवातून मार्गदर्शन केल्याबद्दल. ही लेझिम राहिलेली आहे, ज्या कोणी सेवकींची लेझिम असेल त्यांनी घेऊन जावे. यानंतर शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. आजच्या चर्चा बैठकीचे आभार प्रदर्शन आदरणीय बाबांचे सेवक झाडे गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फिरून या चारी धाम,
शोधून या पाहिरे, अशी कृपा सेवकांनो पूर्ण जगामध्ये नाही रे. झाडे गुरुजी कुठे भागवत कृपा जागरूकला प्रणाम करो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी, परमात्मा एक बहुउद्देशीय ग्रामीण संघटना उमरेड शाखा हिवराहिवरीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज माझ्या जन्मभूमीमध्ये हे भव्य दिव्य सेवक संमेलन पार पडलं. याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शेवटचं अंतिम टप्प्यामध्ये आभार प्रदर्शन माझ्याकडे सोपवलं. या कार्यक्रमामध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. या मानवधर्माचे संस्थापक मानत्यागी बाबा जुमदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम. आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे, ह्यासुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आईला माझा कोटी कोटी प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मानापुरे साहेब, यांना माझा नमस्कार. आदरणीय पचघरे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. आदरणीय आरेकर साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आमच्या उमरेड संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय परसरामजी ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार. या माझे कार्यकर्ते आदरणीय ठाकरे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. या कार्यक्रमाचे उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन करणारे आदरणीय जोधे साहेब, येलोरे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार. यात सर्व बाबांचे मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार. तसेच सर्व बाबांचे सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज मला सुद्धा वाटलं नाही की माझ्या या जन्मभूमीमध्ये एवढं भव्य दिव्य पहिल्यांदाच सेवक संमेलन हे फार छान परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सहकार्याने पार पडलं. सेवक बंधूंनो, कोणाला असो आपली जन्मभूमी कशीही असो प्रिय वाटतं. कोणताही असो व्यक्ती, माझी आई कशी असो, काळी डोंबडी नकटी चपटी, माझ्या आईपेक्षा दुसरी श्रेष्ठ नसते. आणि आम्ही त्याच विचारामध्ये होतो. माझी कर्मभूमी जरी वेगळी असेल पण जन्मभूमी ही होतं. पण हे सर्व गोष्टी माझ्या हातामध्ये नसतात. माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात नाही. म्हणून परमेश्वराला समोर ठेवून आपण कार्य करावं ही सर्वांची इच्छा व्यक्त ठेवा. माझा जन्म कुठं व्हावा हे माझ्या हातात नाही. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नाही. माझी जात कोणती असावं हे सुद्धा माझ्या हातामध्ये नाही. मी माझे मायबाप कोण असावं हे सुद्धा मी ठरवू शकत नाही. माझा शरीराचा रंग कसा असावा हे सुद्धा मी ठरवू शकत नाही. हे परमेश्वराच्या हातामध्ये असतं, लक्षात घ्या. पण एखादी कार घेताना पैसे असेल तर कारचा रंग कोणता घ्यायचा हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणून परमेश्वराने दिलेलं हे गिफ्ट प्रत्येकाजवळ आहे. हे आनंद मानण्याचं साधन या बाबांनी दिलेलं आहे. म्हणून ह्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचे अनुभव आम्हाला लाभलेले आहेत. परंतु इंसान की चाल दो तरफ से बदलती है, ये ध्यान में रखना हमेशा. एक तो धन से बदलती है और दूसरी धर्म से बदलती है. समझ लेना, धन से अगर चाल बदले वो अकड़ के चलता है. कोई भी इंसान हो, धन से अगर चाल बदले वो अकड़ के चलता है और धर्म से अगर चाल बदले तो विम्रता होकर चलता है. यही धन और धर्म का फर्क है. मी सारांश रूपानं थोडंसं सांगितलं आणि मी आभार प्रदर्शन करतो की या कार्यक्रमाला
भगवान बाबा हनुमानजी उपस्थित झालेत. आम्हा सेवकांचे सर्व अनुभव ऐकलेत. हा कार्यक्रम त्यांनी पार पाडलात. त्यांचे मी सेवकांच्या वतीने, या आयोजकांच्या वतीने आभार मानून प्रणाम करतो. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित राहून आम्हा सेवकांना आमच्या अनुभवातून, आमच्या कर्मातून जी सद्बुद्धी दिली, त्या सद्बुद्धीने बाबांच्या सेवकांनी छान असे मनोगत आपल्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. त्या बाबांचे सुद्धा मी आभार मानून प्रणाम करतो. तसेच माता वाराणसी आई ह्यासुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. त्यांनीसुद्धा या सेवकांचे मनोगत ऐकलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचेसुद्धा मी या मनापासून त्यांचे आभार मानून प्रणाम करतो. तसेच आजच्या चर्चा बैठकीमध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उमरेड संघटनेचे अध्यक्ष आदरणीय धनराजजी मानापुरे साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवून आम्हा सेवकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचं मी माझ्या वतीने, या आयोजकाच्या वतीने, सर्व बाबांच्या सेवकांच्या वतीने मी मानापुरे साहेबांचे आभार मानून त्यांना नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी पचघरे साहेब वेळोवेळी कार्यक्रमाला मदत करतात. ते या अगोदरसुद्धा 2-3दा आलेत. यांनीसुद्धा अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते शिक्षणाचं कधी गर्व करत नाहीत. ते 4था वर्ग शिकलेले आहेत. आपल्या भाषणामधून मार्गदर्शन आवर्जून सांगतात, पण त्यांचं वाणी माधुर्य अतिशय ऐकण्यासारखं असतं. असे आमचे बाबांचे सेवक. आता आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय पचघरे साहेब यांचे मी आभार मानून नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय शंकरजी सोनटके साहेब यांनीसुद्धा आपलं अनमोल असं मार्गदर्शन या मार्गदर्शनातून सेवकांना केलं. पण वेळेच्या अभावी त्यांना कोणतं काम आल्यामुळे ते इथून निघून गेलेत. त्यांचंसुद्धा मी सेवकांच्या वतीने त्यांचे आभार मानून नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाचे सहउद्घाटक तथा आमच्या उमरेड संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय परसरामजी ठाकरे साहेब यांनीसुद्धा मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचंसुद्धा मी सेवकांच्या वतीने आभार मानून त्यांचा नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय नितीनजी जोदे साहेब, सुभाषजी अहिरकर साहेब, निलेशजी सुधाकरजी ठाकरे तसेच येलोरे साहेब यांनीसुद्धा सुंदर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. त्यांचंसुद्धा मी सेवकांच्या वतीने, आयोजकाच्या वतीने आभार मानून नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाला विशेष सत्कारमूर्ती हे आलेले नाहीत. तरी आले नसतील, जे आले नसतील त्यांचेसुद्धा सेवकांच्या वतीने, या आयोजकांच्या वतीने आभार मानून नमस्कार करतो. तसेच या कार्यक्रमाचे सर्व बाहेरगावून आलेले आदरणीय कार्यकर्ते सोनवणे साहेब, जाधव साहेब, महल्ले साहेब, शेंडे सर, रडके साहेब, लेंडे साहेब, आरीकर साहेब, दोंदोलकर साहेब, बानकर साहेब, बडवाईक साहेब, शेंडे साहेब, लांबाडे साहेब, महल्ले साहेब यांचे सुद्धा मी सेवकांच्या वतीने आभार मानून नमस्कार करतो. तसेच आदरणीय सर्वांचेच नाव घेतो, 2 मिनटं लागेल. पोखरे साहेब, बरं वाटते थोडंसं नाव घेतलं, बाकी काही कोणी अपेक्षा करत नाही, सेवकही थोडंसं असते. पोखरे साहेब आदरणीय मार्गदर्शक. तसेच कडूकर साहेब मार्गदर्शक उत्तरमारे साहेब, सोनटके साहेब बेला, तसेच आदरणीय अभिजितजी रोहनकर साहेब, नवकरकर साहेब, आदरणीय शंभूजी पुंड, सचिनजी पुंड, भाकरे साहेब, तुळंकर साहेब या मंचावर उपस्थित त्यांचं सर्वांचं मी आयोजकाच्या वतीने, सेवकांच्या वतीने आभार मानून नमस्कार करतो. तसेच तुमच्याशिवाय या कार्यक्रमालाही शोभा येत नाही.
फुलाविना झाडाला शोभा येत नाही, मुलाविना हवेलीला शोभा येत नाही. आणि या कार्यक्रमात तुमची जर उपस्थिती नसेल तर या कार्यक्रमाला तुमच्याशिवायसुद्धा शोभा येणार नाही. म्हणून तुम्ही उपस्थित आहात, म्हणून या कार्यक्रमाची तुम्हीसुद्धा शोभा वाढवलेली आहेत. आणि हे सर्व त्या परमेश्वराच्या कृपेनं झालेलं आहे. दिसत नाही आपल्याला, परंतु तो आहे. शरीर रूपाने जरी नसेल पण हवा रूपाने आहे. कारण तुम्ही जे ओळखणारे आहेत, जे तत्वशब्द नियमानं चालतील तेच खरं बाबाला ओळखू शकतात, अन्यथा दुसरं कोणी ओळखणार नाही. ही सत्यता सेवकांना सांगितलेली आहेत. तसेच मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि या आभारमध्ये माझे कार्यकर्ते सुधाकररावजी ठाकरे, त्यांची चमूपूर्ण जे अहोरात्र परिश्रम केलेत, 2 महिन्यापासून त्यांनी हे सेवक संमेलन आयोजन केलं. आणि मी स्वतः सांगतो की मी फक्त 2% काम केलं, मी पूर्ण करत नाही. तुम्ही इथं बसणारेपैकी जेवढे आहेत त्याच्यापैकी फक्त मी 2%च काम करतो. माझी तेवढी हेही नाही आहे करण्याची, मी तुमच्यासमोर सांगतो. म्हणून मी तुमच्यापेक्षा सर्वात लहान आहो इथे. मी त्या टीमचे भटसाहेब, डोयेसाहेब, अजून सर्व सहकारी मित्र आहेत. मला पूर्ण जणांचे नावं येणार नाहीत. त्या सेविका आहेत, अहोरात्र राबलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम त्यांच्या सहकार्यातून परिपूर्ण पार पाडला आहेत. मी त्यांचं या सेवकांच्या वतीने खूप मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्यांना नमस्कार करतो. तसेच हा पेंडाल उभारला त्यांचीसुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत आहे. तुम्हाला एवढी छाव उपलब्ध करून दिलीत आणि या छावेमध्ये बसवण्यासाठी त्या पेंडालवाल्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम सर्वांचे पुनश्च मी एकदा सर्वांचे मनापासून आभार मानून सर्वांना मी प्रणाम करतो आणि हे आभार प्रदर्शन इथे संपलं असं मी जाहीर करतो. नमस्कार. स्वयंपाकवाल्यांचं सुद्धा जिथपर्यंत माझा आवाज गेलेला आहे, ज्यांनी हा माईकचा आवाज ज्यांनी ऐकलेला आहे आणि शांतपणे हे मनोगत ऐकून घेतले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि त्यांना नमस्कार करतो. नमस्कार. एक मिनिट. ज्यांनी ही जागा ही उपलब्ध करून दिली असे पिंटू बकल ज्यांनी ही बाबांच्या सेवकासाठी ज्यांनी ही उपलब्ध करून दिली त्यांचेच आपण आभार मानायला विसरलो. रुपेजी बकाल यांचेसुद्धा सर्व सेवकांच्या वतीने मी आभार मानतो आणि त्यांनासुद्धा मी नमस्कार करतो. ठीक आहे. धन्यवाद झाडे गुरुजी. खूप गोड शब्दामध्ये ना चालण्याकरता ग्रसून चालण्याकरता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरता बाबाने 5 लिहिले आहे. तर याने एक परिसर मानणे, सत्य, मर्यादा, प्रेम, तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पाडछोड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणि बंद करणे, स्त्रियांनी मुलांना उपदेवाला वाईट शब्दात बोलू नये, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, याशिवाय बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे, मर्याचे भगवत नाम पर, मर्याचे भगवत नाम पर, मर्याचे भगवत नाम पर. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. नमस्कार. आपण पुन्हा आणखी एकदा एकतेने जयघोष करू. सगळे म्हणून एकतेने जयघोष करू. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक.
सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट वेशम बंद करने वाले मानव धर्म की जय। नमस्कार। धन्यवाद लावण्य दादा, खूप गोड शब्दामध्ये सायंकाळची प्रार्थना। हमारे बाबा जुमदे जी हमारे हम सब एक है, हम सब एक है। मरे या जिए भगवत नाम पर, मरे या जिए भगवत नाम पर। मानव धर्म की जय, मानव धर्म की जय, मानव धर्म की जय। आपण एकतेने पुन्हा जय घोष करू। भगवान बाबा हनुमान जी की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट वेशन बंद करने वाले, मानव धर्म की जय। सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। सेवक बांधवांनो, उत्ताना